मित्रांनो नमस्कार। आजच्या भागामध्ये आता सत्या मंजूला भेटायला येतो आणि तिथे आल्यावरती आता लगेच मंजू म्हणते की ती फाईलच घेऊन हातात बसलेली असते, ती फाईल वाचत असते आणि त्या फाईलवर ती सगळं वाचत असते। ती म्हणत असते की या सत्यजित सुर्वेचा चेहरा याला देव लोक मानतात आणि देव मानतात लोक आणि हा बघा कसा वागतोय, कळतं की नाही याला काही, याला समजत पण नाही कसं वागावं कसं नाही ते असं म्हणते। तर आता लगेच तेवढ्या तिथे आता सत्या येतो आणि सत्या आल्यावरती आता जो सत्य आहे तो आता दरवाजा उघडतो। मंजू म्हणते बघितलं का तुझ्याविषयी किती तक्रार आहे, तुझ्याविषयी किती कंप्लेंट आहे आणि काय रे स्वतःला लई शहाणा समजतोस ना तू, बघितलं का हे काय आहे मग। तर आता सत्या म्हणतो की वाघमारे मॅडम काय आहे ते। तर सत्या फाईल घेतो आणि लगेच जाळायला लागतो। तेवढ्यात मंजू त्याचा हात पकडते, ती म्हणते की चल मला तुझ्या घरी यायचं आहे आणि तुझ्या घराची झडती घ्यायची आहे आणि ती आता सत्याला घेऊन निघते आणि ती सत्याच्या घरी येते, झडती घ्यायला लागते। मम्मी साहेबांचे सगळेजण तिला अडवतात पण ती कोणाचं ऐकत नाही आणि आतमध्ये येऊन ती घराची झडती घेत असते, घरात बघत असते काय आहे काय नाही ते सगळं। घर उचकते, भांडे सगळं, कपडे वगैरे उचकते, ती सगळे कपडे खाली फेकते आणि सगळं उचकत असते। पण त्याच्यात एक पेटी असते, म्हणजे अशी छोटीशी असते आणि त्या पेटीमध्ये काहीतरी असतं। तर आता सत्या लपून ठेवतो, ते मंजूला दाखवत नाही। तर मंजूचं त्याच्याकडे लक्ष नसतं। मंजू आधी सगळीकडे बघते, सगळी उचकते काही सापडतं का काही सापडतं का, पण तिला काहीच सापडत नाही। तर आता ती म्हणते की सत्या कुठं ठेवलंय ना घरातलं काय काय सगळं सांगचाल। तर आता लगेच सत्याजवळ तिला पेटी दिसते आणि सत्या मंजू म्हणते सत्या पेटी दे इकडं, पण सत्य देत नाही। मंजू म्हणते देतो का सत्या, तर सत्या तरी देत नाही। तर मंजू त्याच्याकडून हिसकावून घेते आणि हिसकावून घेतल्यावरती ती पेटी लगेच आता ती उघडायला लागते। तर ती म्हणते काय आहे सत्य सांगायच्यात, सत्या म्हणतो वाघमारे नका उघडू। तर आता लगेच सत्या मंजू उघडते आणि बघते तर त्याच्यामध्ये आता सत्या त्याच्यात एक मंगळसूत्र असतं, ते सत्या हातात घेऊन बसतो। सत्या म्हणतो की जुन्या आठवणी आहे वाघमारे आपल्या याच्यामध्ये, खूप दिवसाच्या आठवणी साचून ठेवल्या आणि सत्या खूप रडायला लागतो आणि मंजू पण निशब्द होते आणि तिथे बसते, ती पण आता रडायला लागते। दोघांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात, दोघांना पण जुन्या आठवणी आठवत असतात। बघूया पुढील भागात काय घडतं, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा।